नालासोपाऱ्यातून उच्च शिक्षणासाठी पुण्यात गेला। बेपत्ता एकुलता एक लेक न आल्याने आईने टाहो फोडला। पुण्यात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी आई सौ वनिता संजय पोटे राहणार नालासोपारा पश्चिम यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीनुसार त्यांचा एकुलता एक मुलगा मितेश संजय पोटे वय वर्ष 21 हा दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 6:30 वाजता बोरिवली पूर्व येथील सुखरवाडी डेपो येथून सातारा बोलिवरी शिवशाही बसने त्याला मोबाईल फोनवरून संपर्क केला असता सकाळी 10:15 सुमारास पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील नूतन कॉलेजमध्ये पोहोचला। तेथे तो ॲडमिशनसाठी गेला होता, परंतु दुपारी त्याला मोबाईलवर संपर्क केला असता तो बंद आला। त्यानंतर त्याला रात्री उशिरापर्यंत संपर्क केला असता देखील त्याचा फोन बंद आला, म्हणून त्याच्या आई-वडिलांनी त्याच्या संपर्कातील सर्व नातेवाईक मित्रमंडळी यांना फोन करून चौकशी केली असता तो त्यांना मिळून न आल्याने तो त्यांना काहीही न सांगता कुठेतरी निघून गेला याची खात्री पटल्याने त्यांनी जवळील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार नोंदवली। आज त्याला बेपत्ता होऊन 42 दिवस उलटूनही त्याचा काहीही ठावठिकाणा पोलिसांनाही न लागल्याने विभागात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्या काळजीने आई वडील बहीण नातेवाईक यांचा जीव व्याकुळ झालाय आणि तो परत येईल या आठवणीने आई धाय मोकळून टाहो फोडत आहे। तरी कृपया हरवलेल्या मितेश संजय पोटेबाबत कोणाला काहीही माहिती मिळाल्यास तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात किंवा मोबाईल नंबर 9325597395 आणि 9665626033 यावर संपर्क करावा असे आवाहन या माध्यमातून करण्यात येत आहे। पुणे येथून प्रतिनिधी वर्षा वोरा यांची रिपोर्ट।